नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप पॅन्डेट. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. काकभुशुंडी म्हणतात, हे पक्षीराज गरुडा, जेव्हापासून रामप्रतापरूपी अत्यंत प्रचंड सूर्य उगवला आहे तेव्हापासून तिन्ही लोकात पूर्ण प्रकाश भरून राहिला आहे. त्यामुळे अनेकांना सुख तर कित्येकांच्या मनाला दुःख झाले आहे. आता ज्यांना ज्यांना शोक झाला आहे त्यांच्याबद्दल सांगतो. सर्वत्र प्रकाश पसरल्यामुळे प्रथमतः अविद्यारूपी रात्र नष्ट झाली. पापरूपी घुबडे जिकडे तिकडे लपली आणि काम क्रोध रूपी कुमुदे कोमेजली. तऱ्हेतऱ्हेचे बंधनकारक कर्म, गुण, काल, स्वभाव हे चकोर होत. राम प्रतापरूपी सूर्याच्या प्रकाशात त्यांना कधीच सुख मिळत नाही. मत्सर, मान, मोह आणि मदरूपी जे चोर होते त्यांची चौर्यकला कुठे चालेनासे झाली. धर्मरूपी तलावात ज्ञान, विज्ञान ही अनेक प्रकारची कमळे उमलली. सुख, संतोष, वैराग्य आणि विवेक हे अनेक चक्रवाक शोकरहित झाले. हा श्री रामप्रतापरूपी सूर्य ज्यांच्या हृदयात जेव्हा प्रकाश पाडतो तेव्हा त्यांचे वर्णन पूर्वी केले आहे ते धर्म, ज्ञान, विज्ञान, सुख, संतोष, वैराग्य आणि विवेक वाढीस लागतात आणि अविद्या, पाप, काम, क्रोध, कर्म, काल, गुण, स्वभाव इत्यादींचा नाश होतो. एकदा बंधूंच्या सोबत श्रीरामचंद्र परमप्रिय हनुमानाला घेऊन सुंदर उपवन पाहण्यास गेले. तेथील सर्व वृक्ष फुललेले होते आणि त्यांना नवी पालवी फुटली होती. योग्य संधी शोधून सनकादिक मुनी तेथे आले. ते तेजाचे पुंज, सुंदर गुण शीलयुक्त आणि नेहमी ब्रह्मानंदात मग्न असत. दिसायला ते बालकासारखे वाटत, परंतु ते होते बऱ्याच कालापासूनचे. जणू चारी वेदच बालकरूपी धारण केलेले असावेत. ते मुनी समदर्शी आणि भेदरहित होते. दिशा हीच त्यांची वस्त्रे होती. जिथे श्री रघुनाथांची चरित्रकथा चाले तेथे जाऊन ते ती अवश्य ऐकत, हेच त्यांचे व्यसन होते. शिव म्हणतात, हे भवानी, सनकादिक मुनी जेथे ज्ञानी मुनिश्रेष्ठ अगत्य राहत होते तेथून आले होते. श्रेष्ठ मुनींनी श्रीरामांच्या अनेक कथा त्यांना वर्णन करून सांगितल्या होत्या. ज्याप्रमाणे अग्नी नावाच्या काष्टापासून अग्नी उत्पन्न होतो त्याप्रमाणे त्या कथात ज्ञान उत्पन्न करण्यास समर्थ होत्या. सनकादिक मुनी येत असल्याचे पाहून श्रीरामांनी हर्षित होऊन त्यांना दंडवत घातला आणि त्यांचे क्षेमकुशल विचारून त्यांना बसण्यासाठी आपले पीतांबर अंथरले. नंतर हनुमान व इतर 3 बंधूंनी त्यांना दंडवत घातला. सर्वांना समाधान झाले. मुनिजन श्री रघुनाथांचे अतुलनीय लावण्य पाहून त्यामध्ये मग्न होऊन गेले. ते आपले मन आवरू शकले नाहीत. ते मुनी जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त करणाऱ्या श्यामशरीर, कमलनयन, सौंदर्याचे धाम असलेल्या श्रीरामांकडे एकटक पाहतच राहिले. पापण्या लवत नव्हत्या आणि प्रभू त्यांच्यासमोर हात जोडून नतमस्तक होते. मुनींची प्रेमविवळ दशा पाहून त्यांच्याप्रमाणेच श्री रघुनाथांच्या नेत्रातून प्रेमाश्रूंच्या धारा वाहू लागल्या आणि शरीर पुलकित झाले. त्यानंतर प्रभूंनी हात धरून श्रेष्ठ मुनींना विराजमान केले आणि परम मनोहर शब्दांनी ते त्यांना म्हणाले, हे मुनीश्वरांनो, आज मी धन्य झालो. तुमच्या दर्शनाने सर्व पापे नष्ट होतात. मोठ्या भाग्याने सत्संगती लाभते. तिच्यामुळेच परिश्रमाशिवायच जन्ममृत्यूचे चक्र नष्ट होते. संतसंग हा मोक्षाचा व कामी लोकांचा संग जन्ममृत्यूच्या बंधनात पडण्याचा मार्ग आहे. संत, कवी आणि पंडित तसेच वेद, पुराण इत्यादी सर्व सदग्रंथ असेच सांगतात. प्रभूंचे वचन ऐकून चारी मुनी आनंदित होऊन पुलकित शरीराने स्तुती करू लागले. हे भगवन, तुमचा विजय असो. तुम्ही अंतर्हित, विकाररहित, पापरहित, अनेक रूपांमध्ये प्रकट होणारे व अद्वितीय आणि करुणामय आहात. हे निर्गुण, तुमचा विजय असो. हे गुणसागर, तुमचा विजय असो. तुम्ही सुखधाम, अत्यंत सुंदर आणि अत्यंत चतुर आहात. हे लक्ष्मीपती, तुमचा विजय असो. हे पृथ्वी धारण करणारे, तुमचा विजय असो. तुम्ही उपमारहित, अजन्मा, अनादी आणि शोभेची खान आहात. तुम्ही ज्ञानाचे भंडार, स्वतः मानरहित आणि दुसऱ्यांना मान देणारे आहात. वेद, पुराणे आपल्या पवित्र व सुंदर यशाचे वर्णन करतात. तुम्ही तत्वज्ञानी आहात. केलेली सेवा मान्य करणारे आणि अज्ञानाचा नाश करणारे आहात. हे मायारहित, तुमची अनंत नावे आहेत आणि तुम्हाला कोणतेही नाव नाही. तुम्ही नामातीत आहात. तुम्ही सर्व रूप, सर्वांमध्ये व्याप्त आणि सर्वांच्या हृदयरूपी घरामध्ये सदा निवास करता. म्हणून तुम्ही आमचे पालन करा.
राग, द्वेषादी द्वंद्वे, विपत्ती आणि जन्ममृत्यूचे जाळे तोडून टाका. हे श्रीराम, तुम्ही आमच्या हृदयी निवास करून काम व मद यांचा नाश करा. तुम्ही परमानंद स्वरूप, कृपाधाम आणि मनोकामना पूर्ण करणारे आहात. हे श्रीराम, आम्हाला आपली अविचल प्रेम भक्ती द्या. हे रघुनाथ, तुम्ही आम्हाला आपली अत्यंत पवित्र करणारी आणि तिन्ही प्रकारचे ताप आणि जन्ममरणाच्या क्लेशांचा नाश करणारी भक्ती द्या. हे शरणागताची कामना पूर्ण करण्यासाठी कामधेनू आणि कल्पवृक्षरूप असलेल्या प्रभू, प्रसन्न होऊन आम्हाला हाच वर द्या. हे रघुनाथ, तुम्ही जन्ममृत्यूरूप समुद्र शोषून घेण्यासाठी अगस्त्य मुनीप्रमाणे आहात. तुम्ही सेवा करण्यास सुलभ आहात आणि सर्व सुख देणारे आहात. हे दीनबंधू, मनात उत्पन्न होणाऱ्या दारुण दुःखाचा नाश करा आणि आमच्यामध्ये समदृष्टीची वाढ करा. तुम्ही विषयांची आशा, भय आणि ईर्ष्या इत्यादींचे निवारण करणारे आहात आणि विनय, विवेक व वैराग्य यांचा विस्तार करणारे आहात. हे राजांचे शिरोमणी व पृथ्वीचे भूषण असलेले श्रीराम, जन्ममृत्यूची प्रवाहरूपी नदी तरुण जाण्यासाठी नौकारूप असलेली आपली भक्ती आम्हाला द्या. हे मुनींच्या मनरूपी मानस सरोवरात निरंतर निवास करणारे हंस, तुमच्या चरणकमलांना ब्रह्मदेव व शिव वंदन करतात. तुम्ही रघुकुलाची पताका, वेदमर्यादेचे रक्षक आणि काल, कर्म, स्वभाव व गुणरूप बंधनाचे निवारक आहात. तुम्ही स्वतः तरलेले व दुसऱ्यांना तारून नेणारे आहात आणि सर्व दोषांचे हरण करणारे आहात. त्रैलोक्याचे विभूषण असलेले तुम्हीच तुलसीदासांचे स्वामी आहात. प्रेमाने वारंवार स्तुती करून आणि मस्तक लवून तसेच आपल्या मनास हवा असलेला वर प्राप्त करून सनकादिक मुनी ब्रह्मलोकी गेले. आजच्यासाठी धन्यवाद.